फक्त काटेपिन आणि जुना कपडा वापरा, कपाटाची गरजच पडणार नाही। न कट करता न शिवता आज आपण दोन सोपे असे सुंदर ऑर्गनायझर बनवणार आहोत। आणि त्यासोबतच बघा, कपाट जरी असेल तरी कपाटामध्ये कपडे बसत नाहीत, एवढे कपडे होतात किंवा एकावरती एक कपडे ठेवले की एक काढायला गेले की दुसरं पडतं आणि आपण त्यासाठी ऑर्गनायझर वेगवेगळे खरेदी करतो जे की खूप महाग असतात। पण तेच ऑर्गनायझर आज आपण घरी बनवणार आहोत, तेही फक्त 2 मिनिटांमध्ये। या अगोदर तुम्ही असं काही बनवलं नसेल तरी तुम्हाला बनवता येईल एवढे सोपे दोन ऑर्गनायझर मी तुम्हाला दाखवणार आहे। हॉस्टेल लाईफ मध्ये भरपूर सामान आपण ठेवू शकत नाही आणि खूप जास्त अडचण येते सामान ठेवण्यासाठी, त्या देखील कामासाठी तुम्हाला याला वापरता येईल। आणि बघा, कपाट जरी असेल तरी या कपाटामध्ये असे आपण कपडे ठेवतो की एक काढायला गेले की दुसरं पडतं आणि खूपच जास्त अस्तव्यस्त ह्या गोष्टी होतात। पण आजपासून तुम्हाला अजिबात त्याचा त्रास होणार नाही। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तर बघा, यासाठी आपल्याला लागणार आहे जुनी ओढणी। असं नाही की फक्त ओढणीच तुम्ही वापरू शकता, कोणताही जुना कपडा जरी घेतला तरी चालतं, जसं की साडीचा म्हणा किंवा इतर तुमच्याकडे अशा लांबीचा एखादा कपडा असेल तर वापरू शकता। तर इथे बघा, जी ओढणी होती ना त्याला मी असं दुमडून घेतलेलं आहे, कारण की साईजमध्ये हे मोठी असते, बाकी थोडं मजबूतही बनतं, म्हणून दुमडून जर घेतलं तर 2 लेयर चांगल्या कपड्याच्या मजबूत होतात। तर इथे फक्त असं तुम्ही जे पण तुम्हाला छोटं मोठं हवा आहे याला बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही कपडा घेऊ शकता। आणि तो कसा घ्यायचा त्यासाठी काही मोजमाप घ्यायची गरज नाही, ढोबळ मनाने आपण बनवणार आहोत। त्यानंतर बघा, आपल्याला लागणार आहे हँगर। हँगर बघा, आपल्या प्रत्येकाच्या घरी असतातच, वेगळे काही आपल्याला घ्यायची गरज नाही। हँगर घ्यायचा, जो पण तुम्ही कपडा घेतलेला आहे त्याचे जे काठ आहेत ना त्यामध्ये अशा प्रकारे हँगर आपल्याला ठेवायचा आहे आणि ते काठ असे आतमधून दुमडून घ्यायचे। आता जर कपडा म्हणजे ही ओढणी खूप लांब आहे पण आपल्याला हे छोटं बनवायचं आहे, ते कसं बनवू शकतो ते देखील मी तुम्हाला दाखवते। अगोदर याला जसं कपडा जर तुम्हाला हवा तेवढ्या उंचीचा घेतला तर सरळ याची काठ घ्यायची हँगरमध्ये आणि अशा प्रकारे दुमडायची। आता त्यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे काटेपिन। जसं की मी म्हणलं, काटेपिन आपल्याला खूप जास्त इथे फायदेशीर ठरणार आहे। तुम्हाला जर काटेपिन लावायची नसेल तर तुम्ही सुई दोऱ्याने देखील शिवू शकता, शिलाई मशीन असेल तर त्यावरती देखील तुम्हाला याला शिवता येईल। आणि त्यासोबतच बघा, काटेपिन इथे मी मोठी वापरत आहे, छोटी जरी वापरली तर 3 वापरा, मोठी वापरत असाल तर 2 पुरेशा होतात। त्यानंतर बघा, अशा प्रकारे एका साईडला एक काटेपिन आणि दुसऱ्या साईडने हँगरच्या दुसरी काटेपिन आपण लावणार आहोत। फक्त एकदा जर तुम्ही हे ऑर्गनायझर बनवलं ना तर वर्षानुवर्ष तुम्हाला वापरता येईल। त्यासोबतच कसं, कपाटामध्ये किंवा कपाटाच्या बाहेर कपाट नसेल तर सुटसुटीत तुम्हाला व्यवस्थित तुमचे कपडे ठेवता येतील, छोटे छोटे म्हणा मोठे डेली यूजचे, कारण की ना एवढे कपडे होतात की जागाच पुरत नाही। आणि त्यानंतर बघा, असं मी व्यवस्थित याला काटेपिन लावून घेतलेले आहेत। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर बघा, असं हे छान आपण काटेपिन लावून व्यवस्थित केलेलं आहे। आता मला याची लांबी थोडी जास्त वाटत होती, मला थोडं छोटं हवं होतं, तर मी काय केलं, जो कपडा आहे ना आतमधून दुमडलेला त्याला असं पुढे घेतलं आणि नंतर या काटेपिन काढून कपडा पुढे घेऊन परत काटेपिन लावल्या, म्हणजे याची उंची कमी झाली। आता इथे तुम्हाला जर याला फाडून कपडा त्या उंचीचा करायचा असेल तर करू शकता। आणि त्यानंतर जर तुम्हाला हा कपडा परत दुसऱ्या काही कामासाठी वापरायचा आहे तर ते देखील तुम्ही इथे हा कपडा काढून वापरू शकता। इथे काही आपण याला कट केलेलं नाही, शिवलेलं नाही। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे एक तुम्ही पुठ्ठा घेऊ शकता, कार्डबोर्डचा जाड, किंवा नोटपॅड लहान मुलांचे असतात ते खराब झाल्यानंतर फेकून देतो ते घेऊ शकता। मी इथे जुना चॉपिंग बोर्ड वापरलेला आहे जो की कामात नव्हता आणि मजबूत आहे, तो असा मधोमध ठेवायचा। आणि पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण एक असं ऑर्गनायझर बनवलेलं आहे जे की तुम्ही कुठे ना कुठे बाजारामध्ये बघितलं असेल पण महाग आहे म्हणून घेतलं नाही। आता बघा हे कसं काम येऊ शकतं। इथे मी याला कपाटात अडकवलेलं आहे, कारण की कपाटामध्ये देखील बऱ्याच वेळा त्या कप्पे जे असतात खूप उंच असतात, तिथे काही कपडे भरपूर ठेवता येत नाही, एकावर एक ठेवलं की पडतात। पण असं जर ठेवलं तर व्यवस्थित कपडे वरती राहतात आणि याच्या खाली देखील कपडे ठेवता येतात। त्या कपाट नसेल तर कपाटाच्या बाहेर तुम्ही घरामध्ये कुठेही याला अडकवलं तरी चालतं। बघू शकता, याला एका साईडला दुसऱ्या साईडला जिथे पाहिजे तिथे तुम्हाला ठेवता येईल। दिसायलाही खूप छान दिसत आहे, अगदी सर्वजण विचारतील की कुठून हे घेतलं। आणि त्यासोबतच कसं, हे कपाटामध्ये जे कोट अडकवायची जागा असते ना तेवढे काही कोट आपल्याकडे नसतात, त्यामुळे ही जागा शिल्लकच राहते। साड्या देखील तुम्हाला जर अडकवायच्या असतील तर खालची जागा शिल्लक राहते, तर त्यामुळे कसं पुरेपूर जागेचा वापर करायचा असेल तर हे ऑर्गनायझर तुम्हाला खूप कामी येईल। लहान मुलं असतील तर घराच्या बाहेर कुठेही खेळायला तुम्ही याला अडकवलं तर छोटे छोटे मुलांचे खूप भरपूर असे कपडे यामध्ये बसतील, किंवा इतर काही गोष्टी ठेवायच्या आहेत, पर्स म्हणा, इतर काही वस्तू,
तेही तुम्ही ठेवू शकता। आता हे ऑर्गनायझर बघून नक्कीच तुमच्या मनात प्रश्न आला असेल, हे तर मी मार्केटमधूनच घेतलं असेल, दिसायलाही सुंदर दिसत आहे, मजबूत आहे आणि अशा प्रकारचे भरपूर मार्केटमध्ये वेगवेगळे ऑर्गनायझर मिळतात, पण अजिबात नाही, याला देखील आपण घरीच बनवलेलं आहे। ते कसं बघा, इथे मी माझ्याकडे असलेला एक कार्डबोर्डचा असा बॉक्स घेतला। हे बॉक्स बघा आपण असेच काहीतरी ठेवण्यासाठी ठेवतो, घरामध्ये ठेवतो देखील, पण असे चांगले दिसत नाहीत किंवा बऱ्याच वेळा तो फेकून देतो। आणि जुने टी शर्ट असतातच लहान मुलांचे, मोठ्या माणसांचे, आता बॉक्स किती छोटा आहे मोठा आहे त्यानुसार तुम्हाला शर्ट निवडायचा आहे। बॉक्स छोटा होता म्हणून माझ्या 9 वर्षाच्या मुलाचा मी हा टी शर्ट वापरत आहे। बाकी जर बॉक्स मोठा असेल तर मोठ्या माणसांचे टी शर्ट वापरायचं, म्हणजे त्याला ते व्यवस्थित बसतं। आता बघा, हे जे टी शर्ट आहे ना ते घ्यायचा आणि अशा प्रकारे बॉक्सला घालायचा। अगदी जसं मी तुम्हाला सुरुवातीला जे ऑर्गनायझर दाखवलं ना, किती सुंदर अशा प्रिंटचा एक टी शर्ट होता, ज्याने की बॉक्स देखील खूप सुंदर दिसत होता, तसं तुम्हाला मुलांचे तर शर्ट आपल्या घरी असतातच, तर ते चांगले चांगले शर्ट म्हणजे जे थोडेफार खराब झालेत, डागाळलेत, जे आपण फेकून देणार होतो पण कलरफुल आहे, डिझाईन चांगली आहे, ती अशा प्रकारे रियूज करता येतील। आणि असे भरपूर वेगवेगळे ऑर्गनायझर करून तुम्ही घरामध्ये याला जसं गरज आहे त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी ठेवू शकता। आता बघा, इथे जे स्लीव्ज आहेत ना याच्या, ते आतमध्येच याला टाकायचं, म्हणजे कसं याला दिसायला हे व्यवस्थित दिसतं। आणि हे जे ऑर्गनायझर आहेत ना ते तुम्हाला बनवण्यासाठी 2 मिनिटाच्या जास्त असा वेळ पण लागत नाही आणि यामध्ये आपल्याला काहीच वापरायची गरज नाही। बॉक्स घ्यायचा आणि सरळ त्याला टी शर्ट घालायचं आणि आपलं ऑर्गनायझर तयार, बघू शकता। आणि ना विशेष म्हणजे कसं, तुम्हाला जसं मी म्हटलं किरायाच्या घरामध्ये सामान आपण जास्त ठेवू शकत नाही, तर त्यावेळेस खूप कामी येतात। हॉस्टेल लाईफमध्ये म्हणा किंवा शिफ्टिंग आहे तर खूप जास्त हे यूजफुल आहे। आणि बघा, अशा प्रकारे भरपूर कपडे एका ठिकाणी बसतात। आता बिनकामी कधीतरीच लागणारे कपडे ठेवायचे असतील तर असे एकावरती एक ठेवा, म्हणजे याला आपल्याला काढून वापरता येईल। पण जर दररोजचे टी शर्ट ठेवायचे आहेत मुलांचे म्हणा किंवा इतर काही दररोजच्या लागणाऱ्या गोष्टी, तर त्या अशा उभ्या ठेवायच्या, म्हणजे एक एक आपल्याला दिसतात काय ठेवलेलं आहे आणि एक एक काढून आपल्याला वापरता येतं। बघा, आपल्याला पैसेही खर्च करण्याची गरज नाही, घरही ऑर्गनाइज झालं, जास्त वेळही लागला नाही, भरपूर गोष्टींचा रियूज झाला आणि नक्की स्वतः काही गोष्ट बनवली त्याचा आनंदच वेगळा असतो। आहेत ना कमालीचे ऑर्गनायझर जे की आपल्याला डेली खूप कामी येतील। आणि बघू शकता भरपूर असे कपडे यामध्ये बसतात, छोटा मोठा बॉक्स तुमच्यानुसार तुम्ही निवडू शकता। अजून असे काही वेगवेगळे तुम्हाला ऑर्गनायझर बनवायचे असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी लवकरच तुमच्यासाठी ते घेऊन येईल। आणि बघू शकता, याला घरामध्ये कुठे जरी ठेवलं तरी कामी येतील आणि अजिबात हे काही पडत नाहीत कपडे किंवा खूप मजबूत असं हे व्यवस्थित बनतात। आणि घरामध्ये कुठे जरी ठेवलं ना तर दिसायला देखील खूप सुंदर दिसतं। आणि हे बघू शकता, मी तुम्हाला सुरुवातीला जे दाखवलं ऑर्गनायझर, हे देखील मी बनवलं आहे, भरपूर दिवसापासून वापरते। नक्कीच तुम्ही पण बनवा आणि तुम्हाला या 2-3 ऑर्गनायझर पैकी कोणतं ऑर्गनायझर आवडलं ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासोबतच बघा, बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, म्हणजे लवकरात लवकर माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग परत भेटूया, धन्यवाद।